धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। धाराशिवच्या तांदूळवाडीतील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिवांनी आपल्याला विश्वासात घेऊन फसवणूक केली असा आरोप बचत गटातील इतर महिलांनी केलाय। पैसे परत मागायला गेल्यावर अंगात दैवी शक्ती असल्याचं या महिलेनं सांगितलं, तर काळ्या जादूची भीती दाखवली। या प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांची भेट घेत समजूत घालण्याचा प्रयत्न केला। त्या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। हे प्रकरण जसं उघडकीस आलंय का तसं आम्ही तिच्या घरी जात आहोत सारखं, तर ती काय म्हणती माझ्या अंगात देवी आहे, देव आहे माझ्या अंगात। ह्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेतला, दिलाय। त्यांनी काय अर्ज पण घेतला नाही आणि पुन्हा आम्ही म्हणलं काय करायचं ह्या गोष्टीवर, तर ती म्हणले तुम्हाला लिंब सापडले ती, तर तुम्ही त्याची लोणचं करून खा किंवा सरबत करून प्या। ती काहीच कसलीच दखल देत नाहीत, कसलीच आम्हाला तिथं उभारून सुद्धा देण्यात ह्या बाबतीत। आमच्या घरी या पैशामुळे भांडणं चालू होते आणि मी तिच्याकडे गेलते पैसे मागायला। मग परत तिनं आली घरी आणि मला म्हणली दार उघड। मी दार लावून बसलेले होते आणि मला म्हणली लक्षात ठेव म्हणली, आता तुम्हाला इथं गावात राहायचंय का नाही? तर मी म्हणलं हो राहायचंय की म्हणलं, आणि आपण बोलू म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये। तर म्हणली तुला जर राहायचं असेल तर व्यवस्थित राहायचं, हातापायाकडे बघून राहायचं म्हणली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की भानामती हा प्रकार किंवा एखाद्याला माझ्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीने मी तुमच्या घरातलं वंश घालवू शकते, तुमच्यावर करणी करू शकते, अशा प्रकारची धमकी ह्या महिलांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनने त्याची दखल घेऊन त्या महिलाचा शोध घेऊन त्याच्यावर एक कारवाई करावी। आमच्या इथं डेअरीचा धंदा आहे पाठीमागं, तिनं येऊन ती कुठं खारका कुठं काही पूजा केली पाठीमागं येऊन, आणि तेवढंच पण ह्याच्यामध्ये शूटिंगमध्ये निघालं नाही, ह्याच्यामध्ये कॅमेरेमध्ये। आणि आधी वैयक्तिक माझ्याकडून सोनं घेतलं आणि मला कार्यक्रमाला जायचंय म्हणून माझ्याकडून सोनं घेतलं आणि 2 ठिकाणचे गटातले पैसे घेतले माझ्या नावावरती फायनान्स मध्ये उचलून। एका ठिकाणचे 40 घेतले आणि एका ठिकाणचे 50 घेतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।